आपण नेहमीच अंडा तवा फ्राय, चिकन तवा फ्राय किंवा अनेक वेगवेगळे तवा फ्राय पाहतो. पण अशा पद्धतीत तुम्ही कधी हा तवा फ्राय खाल्लाय का हो? तेही चक्क सोयाबीनचा. अगदी भन्नाट चवीचा. इतकी मस्त लागते ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक भांडं घ्यायचे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम 1 वाटी इतकं मी इथं सोयाबीन घेतलेलं आहे. ते सोयाबीन त्या भांड्यामध्ये घेऊन नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला. सोयाबीन स्वच्छ करून घ्यायचे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात घाण असते. नंतर गरम केलेलं पाणी घालायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे. कारण मिठाने काय होतं की हे सोयाबीन जे आहे ते अगदी व्यवस्थित स्वच्छ होतं. त्याचा जो उग्र वास आहे तो निघून जातो. आता 10 मिनटं हे साईडला ठेवून देऊया. दुसरं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये मी इथं अर्धी वाटी इतकं दही घातलेलं आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, नंतर 2 चमचे इथं मी लाल तिखटाचा वापर करणार आहे. लाल तिखट नसेल तर घरगुती मसाला असला तरी चालेल. नंतर इथं मी धने पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे. 1 बारीक चिरलेली मिरची. आता हे चांगलं फेटून घ्यायचे. थोडंसं मीठ घातलेलं आहे. चांगलं फेटायचे अगदी हे क्रीमी होईपर्यंत. आता याच्यात सोयाबीन जे भिजत घातलेलं आहे ते अगदी व्यवस्थित पिळून निथळून घ्यायचं आपल्याला. त्याच्यात कसलाही पाण्याचा अंश नको. आता बघू शकता किती खराब पाणी निघालेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित मिक्स केलं की हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत परत 10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर मी इथं बारीक चिरलेला 1 कांदा आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. आता गॅस पेटवून त्याच्यावर तवा ठेवलेला आहे. तर तव्याला सर्वप्रथम गरम करून पाणी ओतून ते पाणी ओतून परत तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यात तेल घालायचे. तवा छान गरम झाला अगदी मध्यम आचेवर की त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आहे. आपल्याला या तवा फ्रायमध्ये तवा हा पसरट लागणार आहे. तवा फ्रायची मजा कढईत कधीच येत नाही. त्यामुळे तुम्ही इथं कसाही तवा घ्या, त्याची मजा काही औरच असते. मी इथं नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे जेणेकरून कमीत कमी तेलाचा वापर होईल. आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण जे आहे ते मी इथं घातलेलं आहे जिरी भाजल्यावर. आता ते छान परतलं की त्याच्यात कांदा आणि टोमॅटो जो आहे बारीक चिरलेला तो घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. भांडं पसरट असल्यामुळे लवकर ह्या भाज्या घालू, नाहीतर आपण कुठलेही जिन्नस घातले की ते पटकन मिक्स होत नाही. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता याच्यात मसाले घालण्याची वेळ आलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इतका मी तर घरच्या मसाल्याचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आपण प्रत्येक वेळी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ जरा बेताने घालायचे. आता व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचे. पूर्ण एकजीव करायचे हे सर्व मिश्रण. आता मिश्रण हे एकजीव करत असताना काय करायचे, या मिश्रणावरती तुम्ही अर्धा पेला इतकं पाणी मारायचं. म्हणजे काय होईल, टोमॅटो आणि कांदा चांगला स्मॅश होईल. तुम्ही बघू शकता किती गाळ झालेला आहे कांदा आणि टोमॅटोचा, अगदी व्यवस्थित. आता याच्यात आपण सोयाबीन घालून घेणार आहोत जे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. आता वाटण सुद्धा छान भाजलेलं आहे. आता वाटणावर थोडं झाकून ठेवून घ्यायचे. कारण झाकणाने काय होतं,
एक वाफ काढली की वाटण छान भाजलं जातं. आता तेल बाजूला गेलं की समजायचं वाटण छान भाजलेलं आहे. पुन्हा एकजीव करून घ्यायचं सगळं आणि याच्यात मॅरिनेशन केलेलं सोयाबीन घालून घ्यायचं. सोयाबीन घालून झालं की गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आणि छान प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत या तवा फ्रायवर. आता व्यवस्थित झाकण ठेवून द्यायचे आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठेच तेलाचा अंश दिसणार नाही. तयार होतो अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा सोयाबीन तवा फ्राय. आपण नेहमीच वेगवेगळे तवा फ्राय खात आलोय, पण हा आगळा वेगळा तवा फ्राय अगदी भन्नाट चवीचा लागतो. जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्या लोकांसाठी ही खास रेसिपी. खूप टेस्टी, जिभेची चव वाढवणारी आणि नक्कीच या भाजीची चव जर तुम्ही घेतली तर ती तुमच्या जिभेवर रेंगाळत राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच हा सोयाबीन फ्राय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा हा सोयाबीन तवा फ्राय जर तुम्हाला अगदी मनापासून आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सेव्ह देखील करा. आणि रेसिपी जर आवडली असेल सोयाबीन तवा फ्रायची तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि या सोयाबीन तवा फ्रायचा आनंद घ्या. खुश रहा, खात रहा आणि मस्त रहा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.